पाण्याचं सेवन करतो आणि जीवनातून तरुण जातो. भवसागर तारणारे सातवे जे बुद्धीमध्ये भ्रम या ज्ञान ती वासना असते, तिचा उगम अंतःकरणामध्ये असतो आणि विषयाचा संबंध बुद्धीशी असतो, भगवंताचा नसतो, त्याला ज्ञान म्हणतात. पण जेव्हा वासना समोर विनाश पावते आणि भगवंताची आस्था तयार होते, संतावर निष्ठा बसते आणि ग्रंथाचं प्रेम वाटतं, तेव्हा अधिकार सुसंपन्न अंतःकरण होतं. आणि नंतरचा जो परमार्थ आहे तो फळद्रूप होतो. उच्च कोटीचा परमार्थ आहे हा. इथं परमेश्वराचा बुद्धीशी स्पर्श होतो, ज्ञानाचा उत्कर्ष होतो, जीवनात संघर्ष सहज करता येतो आणि आपल्या परमेश्वरामध्ये बुद्धीला थांबता येतं. याचं नाव बंधन जातं. या स्थितीचं नाव अंतःकरण ब्रह्मरूप होत. या अवस्थेचं नाव मोक्ष हृदयात येतो आणि जीव परब्रह्म होतो. दैवी संपत्तीचा हा प्रसाद असतो. आसुरी संपत्ती तर नरकाकडे ती सगळ्यात. आणि शब्दानं कुणाचं हृदय दुखवणं महापाप आहे. दुसऱ्यावर जोरात ओरडणे, एखाद्या बैला सवय असते ओरडायचंच, शांत बोलायचं नाही, खसकून अंगावर द्यायचं. मग ती मोजोरी पासून घरातला मालक कुणी असू दे, बेसुमार बाई चालते ती. ब्रेक नसतो वाणीला, धैर्य नसतं अंतःकरणाला, शांतता नसते चित्ताला, बोध नसतो अंतःकरणाला. म्हणून ती बाई असती जगातल्या जीवात. प्रेमात या ना, प्रेमात या. दैवी संपत्तीचा जेव्हा उगम होतो तर मन खेचकत नाही. प्रसंग माझ्यासोबत येतात, खूप फिरते मी, पण हाताखाली 10 जरी कामगार असतात तरी बाई शांत राहते आणि प्रेमाने सगळ्यांना जवळ करते. अपराध माफ करते, त्याचं ईश्वरात ज्ञान साफ करते. म्हणून मन निग्रह आणि अंतःकरण निग्रह, इंद्रियाचा निग्रह, अंतःकरण आणि मन एकच. हे जर 2 निग्रह तुमच्याकडे नसते तर तुम्ही ज्ञानाकडे येऊ नका आणि मोक्षाची आशा करू नका. हो, कारण तर व्यवहारात तुम्हाला तुमचा आक्रोश थांबवता येत नाही, तर बघून बाजूला करता येत नाही, म्हणून साधना तुमची व्यवस्थित होत नाही. आणि साधनेवर यायचं असं तर तमोगुणाला थांबवावं लागतं, उग्र रूप कमी करावं लागतं, प्रेमाने बोलवावं लागतं, अपराधाला क्षमा करावी लागते, समोरचा देव बघावा लागतो आणि समभाव ठेवून आपल्या पदावर यावं लागतं. तेव्हा निग्रह झाला म्हणावं लागतं. मनाचा निग्रह आणि इंद्रियाचा निग्रह कठीण आहे ते 2 मार्ग. म्हणजे मस्त सवय लावली तर कठीण राहत नाही काही. आपण सवय लावून घेत नाही, आलं की वाचकायचं, मग जे कुणी येईल त्याच्यावर ऍक्ट करून जायचं. तर स्वभाव दुर्गुण बनलेला आणि तो नाही कामाचा नाही. त्याचं उत्तर काय, तर मनाचा निग्रह नाही तुमचा. ते समुद्रामध्ये तुमच्याकडनं तर पुढचं काय येईल. तसं जमिनीत बी पेरलं त्याला कोंब आलाच नाही तर फळ कुठून येते. कोंबच नाही तर पाळच नाही तर फळ कुठले आणि वृक्ष कुठला तो.
सौंदर्य असते ते कोंब आहे, त्याच्यातून तो मोठा वृक्ष तयार होतो प्रेमाचा. आंबे येतात त्याला आधार. म्हणून दया आणि क्षमा हे आपल्या मोक्षाचा भडभक्कम पाय आहे. जे दैवी संपत्ती आणि असुरी संपत्ती मध्ये क्रोध आणि तमगुण आणि मोह, वासना आणि जडाचा संबंध वाढवणं हा पण तमच आहे. आणि तमोगुण का व्यवहारापुरता लागतो. झोप, आळस. तमोगुणाशिवाय प्रकृतीने झोप येत नाही, अति जमत नाही, त्याच्याशिवाय व्यवहार पण बनत नाही. ते ज्याला समजतंय ते बंधनात राहत नाही. हो माऊली, बरोबर आहे. कारण 3 गुण एक तर प्रकृती आहे. तमोरजतमाची एक हालचाल, एकानंतर एक येतात. ते एक जातो आणि एक येतो. जेव्हा माझा गुणाचा व्यवहार होतो, सकाळी पूजा करतात तर सत्वगुण असतो तुमच्या. सत्वगुण पूजा करायला लावतो देवाची. बुद्धीच वाईट पुन्हा माणसाची पूजा करते. हो माऊली, वेगवेगळे घरातल्या माणसाची नसती हे कुठं कळत. काय आहे ते ज्ञान. रजसो लोभ एवच. रजत लोभ आणि क्रिया, सत्वामध्ये शांतता आणि भगवंताचं प्रेम परमार्थ घडतो. आता तुमचं सत्वगुण आहे सध्या बायकाचं, शांत बसल्यात. ते काल रागवली म्हणून आता काच्या ओवीचा भाव वाटतो. जेव्हा प्रद्रूप होतो आणि वेदांत तुमच्या अज्ञानाचा अंत करायला वेदांत तुमच्या हृदयात येतो, मन शांत होतं आणि परब्रह्माचा आविष्कार तयार होतो. कुणी मूठ काढायचं, काही पण बोला, अनुवाद करायला कोणी येत नाही. तो पात्र बनेल ज्ञानासाठी. अपात्रता आहेतच की सगळे. हे भाव जिवंत ठेवणारे अपात्रच. अधिकाराची उन्नती नाही, त्रुटी आहे अधिकाराची. जेव्हा अधिकारी बनतो तर तो वेदांताकडे येतो. पण अधिकारी विषय, प्रयोजन आणि संबंध विचारसरणी पंचकरणाचे पहिले हेडिंग मजबूत करावे लागतात. पुढचे ग्रंथ मजबूत होतात. अधिकारी विषय, प्रयोजन आणि संबंध, विवेक, वैराग्य, समाधी षटक आणि मुमुक्षुत्व हे जे पायऱ्या अधिकारी लोकांच्या, ते उत्तम स्थितीच्या. उत्तम स्थिती आणि अधोगती. अधोगती म्हणजे जगाकडे बुद्धीनं प्रवाहित होणं, जगताचं भान सतत येणं, मन घाण होणं आणि गुणामध्ये अंतःकरण थांबणं, अधोगती. आणि उच्च स्थिती म्हणजे गुणाचा परिहार करणं आणि विवेकाला जिवंत ठेवणं, वैराग्यादी मध्ये रमणं आणि विवेकासोबत थांबणं, भगवंताला जाणणं आणि जीवनमुक्त बनणं, जडातून निघणं आणि स्वरूपामध्ये येणं, आपलं मूळ रूप पाहणं आणि स्वतःसिद्ध होणं, परमेश्वराची ऐक्यता अनुभवणं आणि देहाची एकता बंद करणं ही ज्ञानाची सिद्धता आहे. परमार्थाचं अत्युच्च टोक आहे. कितीचा सारे 4 वेदाचा गाव आहे. हिंदू धर्माचं फल आहे. प्रत्येक ग्रंथाचं स्वारस्य आहे की हरी कोण आहे, कसा हरी आणि कुठे आहे. प्रत्येक ग्रंथात हरीचं प्रेम आहे. मग त्याला कृष्ण म्हणा की राम म्हणा, नाव जर दिलं तर तो नावात नसतो, हे वेदांत सांगतो जगाला. त्याची नावं नाना आहेत, अवतार 10 आहेत, पण त्याचं स्वरूप एक आहे. तो सगळ्यात आहे, आपण त्याला भिन्न केलंय. तो अभिन्न आहे, आपण देवावर आलो. अभिन्न व्हायचं ते ज्ञानानं, भिन्न व्हायचं ते भक्तीनं, त्याला प्रेम करायचं ते श्रद्धेनं, त्याला ओळखायचं अधिकारानं, त्याच्याशी समरस बनायचं महावाक्यानं.
राहता आणि हिंदू धर्माच्या तुमच्या कळत नाही म्हणून आपण कुठे तोंड घालतो. वेदांत काही लहान वाटला का? झेपत नाही म्हणून खाली यावं लागतं भक्ती. ते झेपत नाही म्हणून नामस्मरण, ते झेपत नाही म्हणून तीर्थयात्रा कर्म, आणि ते झेपत नाही म्हणून पाप आणि पुण्य, आणि ते नाही म्हणजे नरक. अगदी बरोबर आहे. सगळ्या ग्रंथाचं सगळ्या धर्म लहानपणी लहान समजू नका, ओवीला हलक्यात घेऊ नका. तर या जगात कोणतंच मान हे अवस्था नाही, हे समजून घ्या. सत्संग तुमच्या आयुष्यात सहज भेटला त्याची किंमत वाटत नाही, फुकट सहज. खरंच आहे माऊली. त्यामध्ये चुकतो आणि चूक माहित असताना पण डबल करतो. तुम्ही ऐकता तर बघून नको, पुढचं बघून जात आहे. मग कशाला ऐकता? बिनधास्त संसारच करा, मरा ना. जन्मान मरा, संसार करा, तमोगुण धरा. का चुकलं का? पुन्हा ते आपण भडकतो हे जेव्हा कळतंय, तर तुम्ही स्वतः सावरत नाही, तर मग कशाला ऐकता? त्याला सावरायचं असं ते नाही ऐका. हो मग सावरायचंच आता. हळूहळू एक एक सोडावं लागेल ना. प्रश्न पडतो, माई आम्ही रागवतो, चिडतो, तर का चिडता? आम्हाला बघून येतो एवढं कळतं, मग थांबवायचं बी कळावं ना. मला नाम घेताना कोणी सांगत नाही की तमोगुणाचं नाव घ्यायचं तर तो गुणात, पण ज्ञान घेताना तमोगुण लागत जमत नाही. नावामध्ये तुम्ही कसे का असा भगवंत माफ करतो. नाव घ्यायला ना जाऊ दे, मरू दे. मग तुझं नाम घेताना कोणत्या गुणातून घ्यायला त्याचा विचार नाही. नामाला सुरुवात आहे, पण ज्ञानाला अधिकार आहे. आपण जेव्हा चुकतो तर आपली चूक आपण नीट करावी लागते. जेव्हा आपण भडकतो स्वतःला समजून घ्यायचे की हे भडकणं खरं नाही. का भडतो आपण लोक, का चिडतो? जर कामवाले असते तर मला शांत बोलता येत, इथून सुरुवात तुमची ओरडायची. संपर्क असेल तर मनाचा निग्रह करावा लागतो आणि आवाज कमी करून प्रेम द्यावं लागतं. म्हणजेच त्याला कळतं मी आसुरी एका प्रेमळ बायका बी आहेत की, दया आहे, क्षमा आहे. नाही असं नाही. कधीतरी व्यवहारानुसार एखाद्या दिवशी येणं ही गोष्ट वेगळी आहे, पण सतत तमोगुणात राहणं हे पाप आहे. तोंड उघडलं की ओरडणच, आवाज शांत नाही, प्रेम वाण येत नाही, अंतःकरणात स्थिरता आणि धैर्य नाही, मग तुमची वाणी भडकणारच ना. तिला थांबवणं हे तुमचा प्रयत्न आहे. ते जर नाही केलं तर तुम्हाला पुढची स्थिती नाही ना. कारण गुणाला कमी करायचं आणि गुणातून बाहेर निघायचं, सत्वगुणाकडे यायचं आणि त्याला पण सोडायचं, रजगुणाला झाडायचं, गुणातीत बनायचं, सत्संगात राहायचं, वेदाला घ्यायचं, हृदयात त्याला थांबवायचं, ओवीचं ज्ञान बुद्धीमध्ये प्रसारित करायचं, विवेकाच्या ज्योतीला पेटवायचं आणि वैराग्याला अति प्रगट करायचं आणि भगवंताला प्राप्त करून आपल्या जीवनाला धन्य करायचे. समजत नाही ना. मोक्षाची एक जी अवस्था, जी बुद्धीची वाटचाल भगवंताकडे, पायाची वाटचाल मंदिराकडे असते, बुद्धीची वाटचाल भगवंताकडे असते, अज्ञानाची समाप्ती असते, परमेश्वराची स्थिती असते, वृत्तीचा वाद असतो आणि वेदाचा त्या ठिकाणी हृदयामध्ये आविष्कार असतो, सत्संगाचा बोधाचा चमत्कार असतो आणि ज्ञान तिथं प्रस्थापित असतं, अज्ञान तिथं समाप्त होतं. त्याला नाव ज्ञानेश्वरी येतं.
खूप महान आहे मग खरंच हे तुमचं कुठंच करेल भक्तीत आहे. आधीच्या भक्त्या श्रवणापर्यंत येऊन पोहोचवतात आणि श्रवण भक्तीमध्ये साधू भगवंतापर्यंत बुद्धीला नेऊन पोहोचवतात. अगदी खरंच आहे मग हे तर कळत नाही ना. आपल्या आयुष्याची सुरुवात डोळा उघडले की होती तर आपण शांत राहायचं शिकायचं. कधीच उच्चार मोठा नाही, कधीच अपेक्षा नाही. आपल्याकडे कुणाची अपेक्षा पण होणे आणि आपण अपेक्षा पण ठेवणे, त्या दोन स्थितीला सांभाळणं तर मन कधीच हालचाल करत नाही. त्याच्यामुळे तमोगुण उत्पन्न होत नाही. कधी आला तर क्षणभराच्या वर जात नाही. या हृदयाच्या उच्च स्थितीचा अंतःकरणाच्या उच्च स्थितीचा असा अंतःकरणाची पर्यंत तिची स्थिती आहे. उपेक्षा नाही, अपेक्षा पण नाही. तो नाही आणि मी नाही, देह नाही आणि जगत नाही, वृत्ती नाही आणि व्यवहार नाही, त्याच्यापासून मी वेगळा आहे. तर ह्या गुणामध्ये का राहू मी? मी जर ह्याच्यावर भिन्न आहे तर मी अभिन्न का होऊ देहाची, जगाची, नात्याची, व्यवहाराची? हे ज्यांना कळते त्याचा अधिकार श्रवण असतं, पण तो अभिन्न होऊन सगळ्यांना पाहतो, पाहणारा साक्षी असतो आणि गुणात राहणारा विकारी असतो. मग विकारी साक्ष होण्यासाठी मध्ये टप्पे सुधारावे लागते, अधिकार प्राप्त करावा लागतो. ऐकलं मध्ये झालं का ना? भ्रष्टाद्रष्ट व्हायची याच्या भावार्थ कळत नाही म्हणून तुम्ही अडकून जाता ना. समजून घ्यायचंय ना सगळं. मी पाहणार आहे का मी करणार आहे? क्रियेचा मी पाहताय का क्रियेचा मी जाणताय का क्रियेचा मी करताय? तीन अवस्था आहे ना बुद्धीची करण्याची. पण हे ज्ञान नसतं म्हणून आपण स्वतःला एकदम छान समजतो आणि दुसऱ्या तुच्छ समजून भडकतो. भडकणं हा त्रिविध ताप आहे. हृदयामध्ये पापाचं माप आहे. म्हणून अज्ञान काढण्यासाठी गुणाला सोडणं आणि तोडणं हे ज्या हृदयानं शिकलं, ज्या वृत्तीला बांधलं, जे मन भगवंताकडे संतानं आणलं, त्यानं गुणाला सोडलं. देहाला पण सोडला ज्ञानामुळे. आधी गुणाला सोडायचं आणि मग देहाला सोडायचं. मोक्ष म्हणजे काय याचा संबंध सोडणं. अजून काय असतं? मोक्ष मोक्ष म्हणजे काय? दोन शिंग फुटतात ज्ञानी लोकांना, कसे फुटेत? दोन पाहिजे चार पार होतात. या घाणीमध्ये कशाला अंत करणे आणि मी माझं कशाला करेन? गुणामध्ये कशाला जाईल? मृत्यूवर कशाला येईल? ते भगवंताशी समर्पित आहे, आवाजच्या भूमिकेत आहे, जगताच्या मिथ्यात्वात आहे आणि प्रभूच्या सत्तेत आहे. ते मन अमन आहे, ते मन राम आहे. ते व्यवहार करून व्यवहारात नाही, जगाला बघून जगत नाही आणि देहासोबत असून देहाचा तो नाही, तर तो परमात्म्यात आहे. बापरे माऊली खरंच आत्म्याला सोडून पुढे गेला. इंद्रिया टाकून भगवंत झालाय, गुणाला सोडून गुणातीत झालाय, तत्वामध्ये एकरूप झालाय. कारण हे ज्ञानाचं फल आहे, ब्रह्मविद्येचं फल आहे, चार वेदाचा सार आहे. गीतेचा अविभाज्य घटक आहे मोक्ष. गीता काय सांगते प्रत्येक घटक आपण पाहतोच नाही. अर्जुनाला सांगायला भगवंत आले ना, आम्हाला सांगायला गुरुजी महाराज काका, तुम्हाला सांगायला व्यासपीठ, आम्ही नाही. कारण एवढं बोलण्याची ताकद आमची नाही, बिलकुल नाही. आणि सत्य बोलायला काय लाजायचं? कुठं बोलायला लोकांना त्रास द्यायला जायचं? आपण शब्दाने जर कुणाला दुखवलं तर आपल्या खात्यात आज पाप जमा झालं हे ज्यांना कळतं त्यांचं खातं स्वच्छ असतं. पाप पण नैवेद्य
प्रयत्न करतो तो, पण जमतं का नाही माहित नाही. तेच त्याला म्हणतं आम्हाला काय माहित. साधनेवर असताना नाव डगमग डगमग होती, पण ते नाव बुडेल का पुळीत काटापूस जाईल आम्हाला काय माहित. पण ज्यांचे नाव बुडत नाही काटाला सोडून नाही माऊली, तुमच्यासारखे सद्गुरू असल्यावर कशी. दररोजचा प्रयत्न आहे. आणि ऊर्जेकडे लोक तरणारच, मरणार नाही, जन्मणार नाही. हा निर्विवाद आहे. पण तुम्ही का प्रयत्न तिथं नुसता अरे मार कशाचा आहे, काय बोलते ताळमेळ नाही. आणि त्यांना समोरच्याच काय देणं घेणं नसतं. एक गाव उद्या ते गाव, पुन्हा ते गाव, पुन्हा ते गाव, पुन्हा ते गाव. काय माहित असते माऊली. ज्ञानोबाला आहे कृष्ण परमात्मा ज्ञानोबाच्या रूपाने जगाला आणि अर्जुनाला काय सांगतात की बाबा तू असं कर, तू असं कर, असं केलं असं होतं. असं संपत्ती फार खतरनाक आहे. नवी संपत्ती तुला तारक आहे आणि बोध हा ज्ञानाला मारक आहे. स्वरूपाला धारण करणारा अंतःकरण जगामध्ये श्रेष्ठ आहे आणि देहाकडे जाणार अंतःकरण कनिष्ठ आहे. ते जगात फिरत, तो लिंग देह उरतो, नाना गर्भात शिरतो, कारण तो जडाला माझा म्हणतो. ते मन म्हणजे लिंग देह. तो जडाची प्रेम करतो आणि जडाचा संबंध धरतो. ती बुद्धी भगवंतामध्ये कधीच विराजमान होत नाही. ज्या बुद्धीला आत्मज्ञान आहे, ज्या बुद्धीला सतसंग आहे, जी बुद्धी ज्ञानेश्वरीकडे, जी बुद्धी वेदाकडे, जी संताकडे, ती बुद्धी तरणार आहे. आणि जी बुद्धी संसारात आहे तो जीवात्मा मरणार आहे. तो जगातामध्ये उरणार, त्याचं बंधन कायम राहणार आहे. मग तो अविद्येसोबत जगणार आहे आणि अविद्येला धरूनच मरणार आहे, कारण तो कधीच तरणार नाही. हे भगवंतच बोलतात, आम्ही नाही. आम्ही पाठ करत नाही. काल तुम्हाला करमत नाही, मी झोपी गेले दिवसभर. त्या उपाधीला बघत नाही. ज्या आनंदात मी होते आणि नर्मदा परिक्रमामध्ये मी मॅडमनं नेलं, कारण त्या भगवंताचं मनोगत आहे, मैयाचं मनोगत आहे त्याला बोलून. आणि तपोभूमीमध्ये माझं जाणं राहिलं होतं. महिला माहित होतं की माय आहे ना जगाची. जय जय जगदानंदी, जय मैया जगदानंदी. मग ती आनंद देणारी माय आहे, शक्ती, आदिशक्ती नर्मदा. तिच्या रस्त्यावर उपाशीच पुढे राहत नाही. बरेच चमत्कार घडले आम्हाला. पण तिथून येताना 1 महिना सोबत होते मॅडमच्या. ताईसाठी आपण सेवा करतो, ज्याने तो आम्हाला मेवा देतो, हा भाग निराळा. पण आयुष्यात पण आपण चांगले लोक जोडले, श्वास परमार्थासाठी खर्च झाले, विश्वास ग्रंथावर आला आणि भगवंताचा आविष्कार वेदाच्या माध्यमातून हृदयात आला. देहभाव संपवण्याचा आठवडाभर प्रयत्न केला. एक तीर्थ नर्मदा मैयाचं आणि ज्ञान तीर्थ ज्ञानेश्वरीचं एकत्र झाले. संगम हृदयात त्याला म्हणून आनंद झाला आणि वाईट वाटलं की ते तीर्थ जगतामध्ये महान, त्या ठिकाणी काठावर पिंडदान होता. गेले लोक त्याच मैया कार्य पार पडते. सगळ्या त्या भागामध्ये तपोभूमी म्हणजे मॅडम हे लोक सगळे तरुण जाणार, पण त्यांचं तरुण वेगळं, आपलं वेगळं. अधोगती नाही म्हणलं मॅडम लोकांना. या प्रेमळ काठाकाठावर आश्रम, या जेव्हा जा, या 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 या. अरे राम, आपल्या भागात कुठंच नाही असं. हे धक्का बसला मला, खूप धक्का बसला. काय आपल्या आयुष्याचा काय उपयोग? आपण कोणाला खाऊ घालू शकत नाही, पात्र पडत नाही, आपल्या हाताने डाळ वगळत नाही. ह्याच सुद्धा खूप वाईटलं आणि मॅडमला धरून रडले. काठावर आश्रम महिन्याच्या हे दाखवायसाठी मला बोलवलं. मी पण तीर्थ आहे, तू पण तीर्थ आहेस.
आणि माझ्या तीर्थावर कुणी उपाशी राहत नाही. हे मैयाचं प्रतीक आहे. नर्मदा ती गंगापेक्षा श्रेष्ठ आहे, कारण ती प्रलयात पण जात नाही. बाकीची तीर्थ प्रलयामध्ये जातात, पण नर्मदा मैया जात नाही प्रलयात. आणि एक विशिष्ट गुण आहे की तिच्या काठावर आश्रम येणाऱ्या लोकांना रक्त करतात. आपल्या भागात एकही नाही. देणारे मठ असतात, घेणारे नाही. तिथे या आणि खा आणि जा. तिथे वर्षाची पट्टी नाही, पैसा नाही, ब्लॅकमेल नाही, साधकाला लुटणं नाही. दुर्गंधी आपल्याकडं, बंदी तिकडे आहे. मला पटत नसेल तर ऐकू नका, माझा वाद नाही कोणाशी. बरोबर आहे सगळं तिथे. आणि घेण्याकडे आपल्याकडे घेणारे हे अंतर मला काल कळलं. हो माऊली, खरंच. कधीच म्हणत नाही, कधीच म्हणणार पण नाही. आमच्या चौकटीत बसला का साधू. चला ज्ञानेश्वरी अध्याय सोड. मला सांगायचं होतं अंगी प्रवृत्ती पाप विषयी निवृत्ती, या जाणे आणि याची राहते तयाचे मन. म्हणजे अर्जुना, काय करावं आणि काय करू नये. पुण्यावर प्रवृत्त हो, चांगले कर्म करायला बुद्धी प्रवृत्त होती, आणि काय करून त्या ठिकाणी निवृत्त होती. आता तर मग भांडू नये, लोकांवर बोलू नये, चिडू नये. नाही बाबा, नाही चिडायचं, पाप लागतं. जेव्हा आपल्या धाक तयार होतो तर ते मन ओढत नाही. त्याला धाक नाही, ते सुसाट बघ आडतच आडत. कुणी येऊ समोर, कामाला येऊ का, नाते येऊ का, घरातले येऊ का, कुणी ओढतच ओढत, चिरकत चिरकस. समाधान नसतं चित्त, ते घाण असतं. ते तर मुगानं भरलेले गाण खाण्याचं चित्त. चला आता पुढचं ऐक. तरी पुण्याला ही प्रवृत्ती पापाविषयी निवृत्ती. त्या बुद्धीला कळतं हे पुण्य कर्म चांगले करावं आणि हे करू नये, हे निवृत्त आहे. तिथं जाऊ नये, हे व्यवहार होऊ नये, वारीनं बोलू नये, वाईट कर्म करू नये, मनामध्ये कुणाबद्दल वाईट विचार येऊ नये. येऊ नये निवृत्ती, करावं प्रवृत्ती. या जाणणे याची राती तयाचे म्हण. बघा, या जाणणे याची राती. हे जाणण्यासाठी ज्याच्या मनात अंधार असतो, त्याला कळत नसतं, ते आसुरी असत. अरे राम, जाणणे याची राती जयाचे मन. त्याला काय कर प्रवृत्त व्हावं, काय निवृत्त व्हावं, काय करू नये आणि काय करावं हे त्याच्या मनाला कळत नाही. राती त्याच्या अधोगती, तो असुरी. पाय लावून गेले गप्पा. अरे राम, जाणणे याची राती जयाचे मन. ज्याला काहीच कळत नाही की प्रवृत्त काय व्हावं, कशावर निवृत्त काय करावं, आवडणं निवृत्त करावं, चिडणं बंद करावं, सत्कर्माला प्रवृत्त व्हावं. जयाचे म्हण, तो असुरी आहे. अर्जुना चला पुढं. निगनिया आणि प्रवेशा, चित्त निरीत अवेशा, कोशिकीट जैसा जाचिन्नला पै. कोशकीट जैसा जाचिन्नला पै. निगनिया आणि प्रवेशा, जो रेशमी किड्याची आळी, कोश किडा, तो आपल्या भोवती रेशमी कोश तयार करतो, जाळ. पण तिथं जाताना आपल्याला दार ठेवावं, बाहेर यायचे, निघायचे, तिथं दार काढावं, इकडून जावं तिकडून बाहेर निघावं.
त्याला कोश किट्याला होते. आपल्या तोंडातून रेशमी झाला करताना भर भर फिरतो. तोंडात तिला आपल्या भोवताली गुंडाळा करतो. त्याचं रेशीम बनत, पण बाहेर निघायचा दरवाजा करत नाही. आत मरून जातो. तसा हा अज्ञानी मरून जातो पाप पुण्यात. खूप छान. किती रेशीम काढतो, पण निघायचं दार बंद करून रेशीम काढतो. त्याला निघताच येत नाही, गुदमरून मरतो. तसं हे कर्म करताना स्वतःला सावरून करत नाही. आपण ओरडायला तर हे पाप आहे, चिडायला तर हा क्रोध आहे, समोरच्या मध्ये भगवंत आहे, त्याला हा त्रास आहे. ते कामवाले असो का घरातला माणूस असो का नाता असो, आम्ही सावरावा, स्वतःला सावरावं. ती बाई घरी बसत नाही, कोणत्या कार्यक्रमात गेली तिथेही बसत नाही, तिथे मी पचकाच करते. अडून घरात बी नीट नाही, तू दारात बी नीट नाही, तुला कोणी सांगायचं आता? कसं व्हायचं तुझं? आवड आहे. कुठे गेलं गल्ली दिसतेच आम्हाला. सोडून देवीच्या वगैरे चालतात कार्यक्रम पुढे त्या देवीच्या चालतो. मागुती येईल तीन हे पुढे, दिधले मागुती येईल तीन हे पुढील, न पाहती दे भांडवल मूर्ख चोरा. नाही भांड मूर्ख चोरा. ज्या माणसाला पैसा द्यायचा, हे चोर आहे का देणार आहे का चांगला आहे का प्रामाणिक आहे लुटारू, हे बघितल्याशिवाय जर आपण त्याला धन दिलं तर ते चोर तुमचं धन घेऊन जातो. तुमची नागवून होती, तुमचा पैसा त्याच्याकडे जातो, तुम्ही मोकळं होता. तसं तुमचं या गुणानं तुमचं सगळं लुटल्या जातं. तुम्ही लुटता, तुम्हाला कळत नाही की कुणाला द्यावा. हा गोड बोलते पण गळा कापते, ह्याला देऊ नये, हा चोर आहे, तरी पण देतात. तसं हिंमत त्यात मग नाही दिलं, त्याचं मग तुम्हाला लुटलं. नेमसे तू माऊली मस्त प्रयास लागला. खूप छान. निवृत्ती दोन्ही देशिया प्रवृत्ती निवृत्ती दोन्ही निजते असुरी जणी. हे दोन्ही जाणत नाहीत ते कशावर प्रवृत्त व्हावं आणि काय निवृत्त करावं. हे जगामध्ये असे लोक आहेत. निजती असुरी जणी आणि सुचित्व स्वप्नी देखते ना. सुचित्व स्वच्छपणा, शुद्धपण भाव स्वप्नात त्याला नसतो कधी, अशुद्ध असतात ते. चला, काळीमा सांडेल कोळसा, वरी चोकी होईल वायसा, राक्षसही मासा विटो शके. अर्जुना एक सांगू, हो देवा, हे बघ कोळसा कधी कधी काळा रंग टाकत, पण हे आसुरी गुण टाकत नाही. कोळसा काळी मास सांडील कोळसा, वरी चोकी होईल वायसा. वायसा म्हणजे कावळा, कधी कधी काळा पांढरा होईल चुकून, पण ही आसुरी संपत्ती दैवी संपत्ती देणार नाही. राक्षसही मासा विटो शके. राक्षसाला मांसाचा कंटाळा येईल, पण ह्याला आसुरीचा कंटाळा येणार नाही. हे आसुरी लोक दुसरा वर्णन सांगायलो, भगवंत सांगायले अजून ऐकायले. परी आसुरा प्राणिया शौच नाही धनंजया, पवित्रत्व जीवी भांडिया मध्य आशया. मदिरेचं भांडे घेतलं तर गंगेचं पाणी टाकलं देवाला घातलं तर मदिरेचं भांडे गंगा बी त्याला काही करू शकत नाही. तसं अपवित्र देहाचं भांडे त्याला देव बी काय करू शकत नाही. काय साधू सांगतात कधी बदलत कधी बदलणार नाही. मग भगवंत म्हणतात परी असुरा प्राणिया शौच नाही धनंजया. असुर प्राणी शुद्ध नसतात, अशुद्ध असतात. तसं मदिरेचं भांड अशुद्ध, त्याच्यात पाणी टाकून देवाला घातलं ते अपवित्र झालं. तसं अंतःकरण अपवित्र आहे, त्याच्यातून जे कर्म झालं ते पण अपवित्र झालं. आया समज में विधीची आस, का पाहती वडिलाची वास, कर्मे अचरती हे वाश नेणती सते. वाढविती विधीची आस, विधीनं वागावं हे त्यांना माहितच नाही. का पाहती वडिलाची वास,
वाडवडिलांना जसं आचरण केलं घरात तसं आपण करावं असं ते विचार करत नाहीत. कर्मे आचरती हे भाषणेन तेच ते. जे वाडवडिलांना कर्म केलं आपण पण ते करावं आपल्या घरामध्ये. ही पद्धत आहे बंद करू नये. आजकाल तर बाया बंद करायला हुशार. आम्हाला नाही करत ते केलं त्यांनी. हा अगं त्यांना घरात गटाला 15-12 सवासी घातल्या तू 2 घालते त्याच्यामुळे काय ते 15-20 तू मरतील का घाल जास्त बाया घाल की असं होतं. मी काल बोलले बाबींना. चरणे चाशळीचे का धावणे मारियाचे जाळणे आगीचे भलते होते. अर्जुना शिळी चरते का रे हो चरते मग झाड सोडते का कोणता हे झाड मी खाते ते झाड खाऊ शकत नाही असं म्हणते का नाही. तसा हा असुरी हे करावं हे करू नये म्हणत नाही. जैसे चरणे शिळीचे का धावणे वारियाचे वर धावताना कोणती दिशा कुठं जा कस करा काय करत फट 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 धावत. जाळणे आगीचे आग जाळताना काय आहे चांगलं का वाईट आहे का नवा कपडा का जुना कपडा बघत नाही. जेव्हा आग लागली ती म्हणती नको आता हे नवा कपडा मी जाळणार नाही असं आग म्हणते का कधी. त्याला बोला नाही. आगीचे जे होते नेन ते बुगा माया मौली का विचार आहे हो. सुनी स्वैरा तैसे पुढा सुनी स्वैरा अथरती तेगा असर सत्तेसी वैर सदाची तया. खऱ्यापणाशी तुमचं वैर असतं हे असुरी लोक आहेत. सत्तेसी वैर्य सदाची तया तैसे पुढा सुनी स्वैरा अथरती तेगा असुर. हे स्वरपणा ठेवूनच वागतात मनानं जसं त्याला आवडेल तसं वागतात. त्याला सोडून द्या माझं बघ कंट्रोल चाललंय. अपानाचे ने तोंडे जरी सुगंधायने घडे तरी असत्यतया जोडे असुरा नांगिया आपुलिया विंचू करी गुदगुलिया तरी साचा बोलिया बोलती ते. इंचू जर गुदगुल्या करी इंचू तर नागी मारतो विष टाकतो तर तो इंचू त्या गुदगुल्या करीन विष टाकल तेव्हा त्या असुर चांगले वागते. बघा आता विरुद्ध प्रयास केला. विंचू नांगी गुदगुलिया विंचाच्या नांगीत विष असतं ते माणसावर ते टचकन फेकत तसं असुर लोकाला टचकन बोलतो. पण जेव्हा तो नांगीनं गुदगुल्या करेल तेव्हा असुर लोक नीट होतील. बाप्पा कसला उलटा सुलटा प्रयास लावलाय बघा. हो मग शक्यच नाही. विंच गुदगुल्या कधी करणं शक्य आहे. जरी सुगंधायने घडे तरी सत्यतया जोडे असुरांचे. ज्या ठिकाणी मलमूत्र बाहेर निघतो तिथून सुगंध निघल का तर तिथून सुगंध निघाल तर असुर सत्य बोलतील नाहीतर नाही. ऐसे ते न करीती काही अंगेची ओखटे पाही आता बोलती ते नवाई सांगितलेल. ऐसे ते न करता काही ओखटे पाही आता बोलती ते नवाई सांगितलेल. आता अशा रीतीनं अंगेची ओखटी पाहिजे त्याचं अंग ओकट वृत्ती व सगळं ओकट असे तुला काय काय सांगू किती किती बोल. ओखटे पाही आता बोलती ते नवाई सांगतेन. आता त्याचं आश्चर्य काय आहे हे तुला मी सांगितलं कसे ते सांगितलं त्याचा व्यवहार पण सांगितला त्याचं आचरण सांगितलं त्यांची वाणी सांगितली सगळं काही सांगितलं तुला आठवलं. आता खाली काय सांगतो बघा. 8 किती झाले 8:10 मी आलते 5 मिनिटं गेले. इकडे याच्या ठाई सांग ते तयासी कैसे निटंग तैसा असुराचा प्रसंग प्रसंगी परिस. एरवी करियाचे ठाई अंग करिया म्हणजे उंट. अर्जुना तू सांग उंटाचं कोणतं अंग नीट आहे. वाकडं तिकडं ह्यांगड त्यावड वाकडं तिकडं वाकडं तिकडं तसं ह्याच काहीच चांगलं नसतं सगळं वाकडं तिकडच असतं. करियाचे अंग ते तयासी कैसे नीटांग तैसा असुराचा प्रसंग प्रसंगे परिस. असा प्रसंगाला असुर संपत्तीच्या लोकांना म्हणून मी सांगितलं जसं उंट कुठं सरळ नाही नीट नाही वाकडा तिकडा
तसे हे लोक आसुरी सगळे वाकडे तिकडे वाकडे तिकडे. उधवणे चिनी जे तोंड उघडे धुवाचे उघड हे जाणे जे तेने उघड सांगो ते बोल. जर एखाद्या कारखान्याच्या वर एक मोठा पाईप असतो, त्यातून सदा धूर निघतो, त्यातून प्रकाश तरी निघतो का रे? नाही. त्याचं तोंड धूर काढतं, तसं त्याचं सगळं अंग असे वाईट कर्म करतं. उधवणीचे जेवी तोंड उघडी धुवाची उघड. एखाद्या नळकंड्यातून धूर निघतो, तिथून धूरच निघणार ना, चांगलं काय निघणार? तर त्यांच्यात असुर लोकांपासून वाईट सगळं निघणार. तुला सांगायला अर्जुना, 8वा श्लोक. असत्यम प्रतिष्ठम ते जगदाहुरणीश्वरम अपस्परम संभूतम किमन्यात् काम हेतुकम. आता असुर लोक काय सांगतात? स्वतःच मत कसं जगाला सांगतात? स्वतःच मनानं वागलेलं खरं आहे आणि विधीचे विधान आम्हाला मान्य नाही असा धरून ते बोलतात. असत्यम प्रतिष्ठम ते जगदाहुरणीश्वरम अपरस्वम संभूतम किमन्यात् काम हेतुकम. अपस्परामध्ये काम उत्पन्न होतो स्त्री पुरुषामध्ये आणि त्या वासनेतून जन्म होतो, बाकी कोणी आम्हाला कारण नाही. आणि तो कामच जन्माला कारण आहे. शेवटी काम वाढतो आणि तोच काम नाशाला कारण नाही. किमन्यात् काम हेतुकम. बाकी आम्ही कशालाच मान्य करीत नाही. पैसा कमवायचा, वाईट वागायचं, भोग भोगायचे आणि त्या पैशाला भांडण होऊन एकमेकाचा नाश करायचा. नाशाला बी कामच कारण आहे. जगाच्या उत्पत्तीला कामच कारण आहे. परस्परात तुम्ही समजून घ्या. अपरस्परम संभूता. सगळ्या भूताची उत्पत्ती परस्परात काम उत्पन्न म्हणून होते जगताची. किमन्यात् काम हेतुकम. सगळ्या जगताच्या उत्पत्तीला काम आहे, नाशाला पण कामच कारण आहे. असत्यम प्रतिष्ठम ते जगदाहुरणीश्वरम. भगवत शास्त्राचं जे म्हणणं तुमचं खोटं आहे. जगताला उत्पन्न होणारा अनादी माया पेया काही नाही. अपस्परामध्ये काम उत्पन्न होतो आणि जगताची उत्पत्ती होती. आम्ही वेदाचं मत मान्य नाही. म्हणून जगताला उत्पत्तीला काम आहे, नाशाला पण कामच आहे. तरी विश्व हा अनादी ठाव एथली यंदा ईश्वर भाव चावडी न्याय अन्याय निवडी वेदू. त्याच्याबद्दल उद्या करू. अत्यंत सुंदर आहे. टाइम संपलाय. मंडळी विठ्ठल श्री गुरु ज्ञानदेव तुकाराम 95 पर्यंत आलो. मला ते गुरु ज्ञानदेव तुकाराम पंढरनाथ भगवान की जय.